लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार, मी केदार जोशी आणि मुंबई तकच्या या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहे मुंबई तक .in ची अनुजा या लाईव्ह सेशन मध्ये तुझं स्वागत आहे. थँक यू. तू आहेस मुंबईची, मी आहे पुण्याचा आणि खरं तर मुंबई पुण्याचं नातं हे जरा खूपच मजेशीर आहे. म्हणजे कुठेतरी सासू सून किंवा कुठेतरी दोन सख्खे भाऊ किंवा कुठेतरी असं कम्पॅरेटिव्ह एकमेकांकडे बघितलं जातं आणि मला असं वाटतं की आता पुणेकरांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण केंद्र सरकारने सुद्धा पुण्याचं कौतुक केलंय, कारण रुग्णसंख्या ही चांगलीच कमी होतीये आणि याबद्दल मला तुझं मत जाणून घ्यायला आवडेल. केंद्र सरकारने मुंबईचं सुद्धा कौतुक केलंय, त्यामुळे हे सुद्धा पुणेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हो, आणि अगदी. एक मुंबईकर म्हणून मला पुण्याचं कौतुक करायचंय, थोडं जिक्रीचं आहे माझ्यासाठी. पण हरकत नाही. पुणेकरांनी नियम पाळलेत लॉकडाऊनचे आणि पुणेकरांनी नियम पाळलेत म्हटल्यानंतर त्यांचं कौतुक तर व्हायलाच हवं. जसं तू म्हणालास, की रुग्णसंख्या नियंत्रणात येतेय, केंद्र सरकारने सुद्धा कौतुक केलंय. तर खरंच पुण्यातली रुग्णसंख्या नियंत्रणात येतेय. पण यातला एक फरक लक्षात घेतला पाहिजे, की पुणे ग्रामीण आणि पुणे शहर ह्या दोघांच्या रुग्णसंख्येत बरीच तफावत आहे. म्हणजे जसं आपण पुणे शहराचं कौतुक करतोय, की पुणे शहरातली रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. पण जिल्ह्याची तशी नाही परिस्थिती. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमालीने वाढलेली आहे. पण हां, शहराचा विचार करायला घेतला तर जिकडे कधी-काळी 7,000ने नवी रुग्णसंख्या वाढत होती, ती अगदी काल परवामध्ये तर 1,000वर आलेली आहे, 2,000वर आलेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ओसरते, दुसरी लाट हळू-हळू ओसरते असं म्हणायला हरकत नाही. आणि शिवाय ही ओके. रुग्णसंख्या नियंत्रणात कशी आली? तर आपल्याला एक लक्षात घ्यायला आवडेल किंवा जसं तुम्हाला पण आठवत असेल, की पहिल्या लाटेच्या वेळेला पुण्यात फार तक्रारी यायच्या, की पुण्यात आरोग्य यंत्रणा सुसज्ज नाहीये किंवा कोव्हिड सेंटर्स नाहीयेत, बेड्सचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाहीये. हं, अशा अनेक तक्रारी पहिल्या लाटेत येत होत्या, ऑगस्टच्या दरम्यान हं. खास करून. पण आता दुसऱ्या लाटेत हो. तसं नाही झालं. म्हणजे अगदी फेब्रुवारी जेव्हा रुग्णसंख्या खूप नियंत्रणात होती, फारसं कोव्हिडचं टेन्शन नव्हतं पुण्यात, तेव्हापासनंच पुणे महापालिकेने कुठेतरी अंदाज बांधलेला होता आणि तेव्हापासनंच त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे 50% बेड्स राखीव ठेवले होते. शिवाय हं. व्हेंटिलेटर्सचा जर विचार करायला घेतला, तर व्हेंटिलेटर्स म्हणजे महापौर असा दावा करतायत, की इतर कुठल्याही शहरात नसतील एवढे व्हेंटिलेटर बेड पुण्यात आहेत. जे आधी 100-150 होते, ते आता 800च्या घरात आहेत. शिवाय 100हून हं. जास्त ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्स हे डेडिकेटेडली ठेवण्यात आलेले. 8,000 बेड्स असे ऑक्सिजन आणि आयसीयू साठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे हे एकंदरीतच पाहता आपण म्हणू शकतो, की पुण्यातली आरोग्य यंत्रणा खूप चांगली स्ट्रॉंग करण्यात आली आणि त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आणि लॉकडाऊन अर्थातच एक खूप मोठा फायदा झाला लॉकडाऊनचा असं पण म्हणायला हरकत नाही आणि या सगळ्यामुळे आता रुग्णसंख्या नियंत्रणात येते पुण्याची. अच्छा. मग आता हा लॉकडाऊनचा फरक आहे तू असं म्हणतेस. सो मग आता ज्यावेळेला रुग्णसंख्या कमी होते, तर लॉकडाऊन हा हटवला जाईल का? किंवा हा कंटिन्यू राहील? लॉकडाऊन हटवण्यात येणार नाही इतक्या लवकर आणि खरं तर मंत्रिमंडळाची बैठक पण झाली आहे नुकतीच आणि त्याच्यात सुद्धा असं ठरवण्यात आलेलं आहे, की महाराष्ट्रातला जो लॉकडाऊन आहे तोच मुळात 31 मे पर्यंत वाढवलेला आहे. त्यामुळे आता महापालिकेने निर्बंध शिथिल करण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि हं. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर इतक्यात लगेच आपण म्हणजे रुग्णसंख्या नियंत्रणात आली म्हणून चला आता सगळे निर्बंध शिथिल करून टाका. मग सगळेजण पुन्हा बाहेर पडणार, पुन्हा ते सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही जाणार, पुन्हा गर्दी होणार मार्केट परिसरात आणि ते खूप स्वाभाविक आहे कारण की इतके दिवस लोकं घरात बसलेत म्हणजे आता जवळपास महिनाभर लोकं घरी आहेत. त्यामुळे कुठेतरी ते हं. होतं की सगळेच जण घराच्या बाहेर पडतात. आणि मग अशाने आपण जी कोरोनाची तिसरी लाट कदाचित सप्टेंबरपर्यंत येणार आहे ती आपण लवकरच ओढवून घेऊ आपल्याकडे, अशी परिस्थिती यायला नको. त्यामुळे कुठेतरी हो. पूर्णतः सिच्युएशन नियंत्रणात येत नाही तोपर्यंत तरी लॉकडाऊन शिथिल करणार नाहीतच. आणि खरं हं. तर आता अशी परिस्थिती झाली आहे उलट, की महाराष्ट्र सरकारने ज्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स दिल्यात ना, त्याही फार कमी वाटतील. इतके काय-काय ठिकाणी जिल्ह्यांमधले लॉकडाऊन स्ट्रिक्ट करण्यात आलेत. त्यामुळे इतक्यात तरी लॉकडाऊन हटवलं जाणार नाही. ओके. आता देशात इतर शहरं सुद्धा आहेत आणि त्यांची पण परिस्थिती अशीच कुठेतरी आहे. सो जर पुण्याचं आणि इतर शहरांचं कंपॅरिझन करायचं झालं, तर तुझा अभ्यास काय सांगतो? पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की पुण्यात पहिल्या लाट असू दे किंवा दुसरी लाट असू दे, पुणे ना कायम एक हॉटस्पॉटच राहिलेलं आहे देशातच. म्हणजे पहिल्या लाटेत सुद्धा असं व्हायचं की सगळ्यात जास्त रुग्णसंख्येत पुणे टॉपवर आहे. आता सुद्धा 24 मार्चला खरं तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय कायम एक पत्रकार परिषद घेत असतं आणि त्याच्यात ते कायम एक डेटा रिलीज करतं की एकंदरीत देशभराची परिस्थिती काय आहे.
पण त्यात पण महाराष्ट्रापेक्षा पुणेच कायम फोकसवर असायचं, कारण पुणे कायम नंबर 1 राहिले ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत. आणि 24 मार्चला जी परिस्थिती होती की जे देशातले टॉप 10 ऍक्टिव्ह रुग्णांचे जिल्हे होते त्यात महाराष्ट्रातले 9 होते आणि त्याच्यात पुणे नंबर 1 होतं. पण आता हो. कुठेतरी ही रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे आता पुणे 2 नंबरला पडलंय आणि बंगलोर पहिल्या नंबरवर गेलेलं आहे. त्यामुळे हो. असं म्हणता येईल की पुणे शहराने खूप चांगलं कंट्रोलमध्ये आणलं. आणि त्यावेळेसचा जर आपण पॉझिटिव्हिटी रेट पाहिला तर आता केंद्र सरकार जी आकडेवारी देतं ती जिल्ह्याची देतं. त्यामुळे त्यावेळेला तो बरोबर. जवळपास 60% वर होता पॉझिटिव्हिटी रेट जिल्ह्याचा. पण हं. आता जर आपण शहराचा विचार केला तर शहरातला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे जेवढ्या टेस्ट झाल्यात आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जेवढे रुग्ण सापडतायत त्याचा जर हो. शहराचा विचार करायला घेतला तर तो 10% सुद्धा खाली घसरलेला आहे. आणि तशी सेम अच्छा. परिस्थिती मुंबईत सुद्धा झाली आहे. त्यामुळे जसं मुंबईतली परिस्थिती सुधारते आणि त्याची चर्चा सगळीकडे होतीये आणि केंद्र सरकारने सुद्धा खरं तर म्हटलेलं आहे की मुंबई आणि पुण्याचं मॉडेल खूप चांगलं ठरलंय आणि बाकीच्या सुद्धा शहरांनी ते अडॅप्ट करावं. त्यामुळे एकंदरीतच मुंबई आणि पुण्यातली परिस्थिती ही खूपच कौतुकास्पद आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी नियंत्रणात आणलेली आहे रुग्णसंख्या महिन्याभराच्या आत. येस. आणि अशीच नियंत्रणात येऊ देत अशीच आपण इच्छा करूया. पण त्यासोबतच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण. लसीकरणाचा वेग वाढवायला पाहिजे असं सगळ्या स्तरातनं म्हटलं जातंय. पुण्यामध्ये लसीकरण काय सुरू आहे? कसं सुरू आहे? लसीकरणाचा वेग वाढवायला हवाच, कारण की ते एकमेव शस्त्र आहे आपल्याकडे कोरोनापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर, म्हणजे लाँग टर्म इफेक्ट आपल्याला तसा पाहायचा असेल तर. पण मुळात आपल्याकडे लसीच हो. कमी आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे खरं तर महाराष्ट्रात इतके वेगाने लसीकरण सुरू झालं होतं, की मी पुणे जिल्ह्याचा जरी विचार केला ना, तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 लाख नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे. म्हणजे 1 डोस झालेला आहे त्यांचा आणि 3 लाख लोकांचे दोन्ही डोस झालेले आहेत. आणि ही जर ओके. स्पेसिफिकली आपण 18 वर्षांवरचे जे आता 1 मे पासून सुरू झालं ज्यांचं लसीकरण, त्यांचा विचार हं. केला तर म्हणजे त्याची सुद्धा संख्या ही 80,000वर आहे, की ज्यांचा पहिला हं. डोस घेऊन झालेला आहे 18 वर्षांवरील नागरिकांचा फक्त विचार केला तर. त्यामुळे हं. हे म्हणता येईल की आपल्याकडे जशा लसी येतायत तसं लसीकरण खूप चांगल्या प्रकारे होतंय. पुण्यात अनेक केंद्र आहेत जिकडे हे लसीकरण होतंय. आणि त्याच्यात सुद्धा आता असा त्यांनी नियम केलेला आहे, की जो साठा येतोय पुण्यामध्ये लसींचा त्यातले 80% साठा हा ते दुसरा डोस ज्यांचा पेंडिंग आहे त्यांना देतील, जेणेकरून एक स्पेसिफिक वर्ग असेल ज्याचं लसीकरण पूर्ण होईल. आणि जो 20% साठा बरोबर. आहे तो ज्यांचा पहिलाच डोस घ्यायचा राहिलाय त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि आता राज्य सरकारने सुद्धा 18 वर्षांवरील लसीकरण पूर्णपणे थांबवलेलं आहे काही काळापुरता, कारण की लसीचा मर्यादित साठा आहे आपल्याकडे. त्यामुळे बरोबर. पुण्याचा विचार करायला घेतला तर पुण्यात लसीकरण चांगलं होतंय जेवढे आपल्याकडे आहे साठा त्या हिशोबाने. मुंबई आणि पुण्यात लसीकरण चांगलं होतंय शहरांचा विचार केला. ओके. आणि तसं बघायला गेलं तर दुसऱ्या लाटेला आपण थोडंसं आता फेस करायला लागलोय. हं. थोड्याफार क्षमतेने. आता हेच बोलत असताना किंवा हेच करत असताना तिसरी लाट सुद्धा येऊ शकते असं पण बोललं जात आहे. सो या तिसऱ्या लाटेसाठी आपण तयार आहोत का? तिसऱ्या लाटेसाठी आपण पूर्णपणे तयार आहोत असं तर नाही म्हणता येणार. पण तयारी नक्कीच खूप चांगली सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने जशी एक टास्क फोर्स बनवलेली आहे, तशीच पुणे महापालिकेने सुद्धा एक आपली टास्क फोर्स बनवलेली आहे. म्हणजे ते पूर्णतः डिपेंडेंट नाहीयेत कोणावर. तर त्यांनी आपलीच एक वेगळी टास्क फोर्स बनवली. आणि त्याचं खास उद्दिष्ट असं आहे, की तिसऱ्या लाटेत लहान मुलं जास्त संक्रमित होतील असा कुठेतरी धोका आहे. कारण की हं. मोठ्या लोकांचं कदाचित ती तिसरी लाट येईपर्यंत लसीकरण होईल, किमान 1 डोस तरी त्यांचा झाला असेल आणि ते मग बऱ्यापैकी सिक्युअर असतील किंवा त्यांना धोका कमी असेल. पण लहान मुलांचं लसीकरणच तोपर्यंत होईल की नाही यात शंका आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने साधारण 50 ते 52 पिडियाट्रिक स्पेशलिस्ट म्हणजे बालरोग तज्ञ असतील, अशी टास्क फोर्स बनवलेली आहे. जेणेकरून लहान मुलं जर जास्त संक्रमित होत असतील, तर त्यांच्या दृष्टीने तशी हं. पावलं उचलल्या जातील. आणि शिवाय जे पुण्यातलं राजीव गांधी रुग्णालय आहे, तिकडे सुद्धा 200 बेड्सचं चाइल्ड कोविड केअर सेंटर त्यांनी उभारलेलं आहे. आणि तिकडे 100हून जास्त ऑक्सिजन बेड्स असतील, कोविड प्रसूती बेड्स वेगळे असतील. त्याच्यानंतर जी अगदी नवजात बालकं असतात, ज्यांच्यासोबत आईला असणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हो. सुद्धा तयारी सुरू आहे. आणि दुसरा विचार करायला घेतला तर ऑक्सिजनचा, जसं आपण पाहतोय की गेल्या काही दिवसात ऑक्सिजनची कमतरता बऱ्यापैकी भासली. फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात ही परिस्थिती होती. पण त्यामुळेच हं. महापालिकेने खरं तर 8 प्लांट्स बनवण्याचं ठरवलेलंच होतं, उभारण्याचं ठरवलेलंच होतं. त्यातले 3 त्यांचे उभारून झालेत. आणि प्लांट्स असताना हं. सुद्धा ते बाहेरून सुद्धा ऑक्सिजनचा साठा करून ठेवतात. म्हणजे पुण्यात नुकतीच ऑक्सिजन एक्सप्रेस सुद्धा आलेली आहे. 4 टँकर्स भरून हे ऑक्सिजन पुण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा दृष्टीने सुद्धा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. क्या बात है! आणि असाच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मुंबई असो किंवा पुणे असो, एकत्र येऊन एकत्र लढा देऊयात या कोविडसाठी. आणि आय मस्ट से की मुंबईत राहून पुण्याबद्दल तुला
चांगलीच माहिती आहे, जेवढी मला पण नाहीये तेवढी तुला माहिती आहे. नाही आणि आम्ही ती ठेवणारच नक्की, कारण की आम्ही जरी मुंबईत तक असलो तरी सुद्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्यांवर आमचं लक्ष असतं आणि ते आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना देत असतो. त्यामुळे या कॉन्व्हर्सेशनचा पार्ट सुद्धा तुमचा मिस झाला असेल की तुम्हाला पुन्हा ऐकायचा असेल तर मी प्रेक्षकांना सांगते की मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला तुम्ही जरूर भेट द्या आणि युट्यूबला सुद्धा हे सगळे व्हिडिओज अपलोडेड असतात, ते सुद्धा नक्की पहा. ग्रेट अनुजा, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. आणि अनुजाने सांगितल्याप्रमाणे ताज्या बातम्यांसाठी आणि सखोल विश्लेषणासाठी व्हिजिट करा मुंबईतक.in ला आणि बिंदास एंटरटेनमेंटसाठी रेडिओ सिटी 91.1 ऐकायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू. लॉग इन करा मुंबईतक.in वर.